नमस्कार मंडळी अवकाळी पावसाने जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं, गारपीट झाली होती, म्हणजे मार्च असेल, मे असेल आणि एप्रिल असेल, या महिन्यात जे काही आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि त्या संदर्भात जे काही जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर जे काही तलाठी असतील, कृषी अधिकारी असतील, यांच्या माध्यमातून आपल्या शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले होते। आणि आता जे काही मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं होतं, त्यासाठी आता राज्य सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। आता एकूण जे काही शेतकरी असतील, कोणकोणत्या जिल्ह्यात किती शेतकरी पात्र असणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी जे काही लागणारी रक्कम असेल ही किती कोटीची मंजूर करण्यात आलेली आहे, संपूर्ण माहिती आपण 34 जिल्ह्यातील घेणार आहोत। यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर या साईडला एक काळा किंवा पांढरा सबस्क्राईबचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याचबरोबर जे काही आपली कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। म्हणजे ज्यावरती मार्च, मे आणि एप्रिल या महिन्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालं, यापैकी लातूर जिल्ह्यात मार्च महिन्यात 84 शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आले होते। 7,44,000चा निधी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर एप्रिल महिन्यात परभणी जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि यामध्ये 512 शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी 39,38,30,000ची मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात एप्रिल महिन्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालं होतं। 750 शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले, 40,24,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। आणि हिंगोली जिल्ह्यात 23 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 3,15,000ची रक्कम या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। आता आपल्याला कन्फ्यूज वाटेल की कुठे 23, कुठे 28, कुठे 25 असेच काय शेतकरी पात्र आहेत, कारण तर मी सांगितल्याप्रमाणे मे, मार्च आणि एप्रिल या महिन्यातील जे काही आकडेवारी असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे। नांदेड जिल्ह्यात 102 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 10,07,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यात एप्रिल महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 192 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 19,07,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात 924 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं एप्रिल महिन्यात, 37,21,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात एप्रिल महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 434 शेतकऱ्यांचं नुकसान झालं, 64,83,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगर 1,01 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 88,34,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। व्हिडिओ मोठा होणार आहे परंतु शेवटपर्यंत पहा। जालना जिल्ह्यात 2,681 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 37,59,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। परभणी जिल्ह्यात 1,467 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 154,08,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। हिंगोली जिल्ह्यात परत मे महिन्यात नुकसान झालं होतं, 456 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 36,08,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। नांदेड जिल्ह्यात 4,181 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 35,64,00,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यात 3,302 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 2,81,00,000 एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर लातूर जिल्ह्यात मे महिन्यात परत शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 1,304 शेतकऱ्यांचं नुकसान 13,409 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 1,85,25,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात 10,846 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 8,37,02,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर झालेली आहे। पुणे जिल्ह्यात मे महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं, 1,395 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं मे आणि एप्रिल महिन्यात। तर या शेतकऱ्यांसाठी 96,37,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। परत 46,029 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, तर या शेतकऱ्यांसाठी 2,593,07,000ची मदत या मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 83 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, या 83 शेतकऱ्यांसाठी 15,86,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर मे आणि एप्रिल महिन्यात सातारा जिल्ह्यात 14,695 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, तर या जिल्ह्यात 791,50,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। सांगली जिल्ह्यात 261 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं, 25,03,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 1,103 शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं होतं, यामध्ये 119,00,000
83,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात 321 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 44,50,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। 32,450 शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं होतं। 4,83,45,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात 160 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। त्यामध्ये 4,47,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। परत एकदा 28 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांसाठी 1,81,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर 10,281 शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं होतं। त्या शेतकऱ्यांसाठी 3,45,39,39,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। नाशिक जिल्ह्यात 3,988 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 381,22,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। धुळे जिल्ह्यात 12,215 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 1,143,00,000 एवढी मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यात 772 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 90,04,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। जळगाव जिल्ह्यात 4,885 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 4,43,00,000ची मदत 17,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि मे आणि एप्रिल महिन्यात परत एकदा नुकसान झालं। त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 85 शेतकरी पात्र करण्यात आले होते। 3,88,000ची 68,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। 222 शेतकऱ्यांचं परत एकदा मे महिन्यात नुकसान झालं। 11,85,055,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। ठाणे जिल्ह्यात 496 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 27,56,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। पालघर जिल्ह्यात 301 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 16,44,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। रायगड जिल्ह्यात 105 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 68,16,000ची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात 30 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांसाठी 3,04,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 904 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 30,03,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात अमरावती जिल्ह्यात जे काही नुकसान झालं होतं 19,910 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 2,566,52,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर अकोला जिल्ह्यात 11,026 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 1,37,08,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं। 6,754 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। यासाठी 8,34,47,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यात 11,086 शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। 1,138,11,000ची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यात 938 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। त्या शेतकऱ्यांसाठी 1,66,02,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि परत एप्रिल आणि मे महिन्यात भंडारा जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं। 252 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। 20,32,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 5,061 शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं होतं। या शेतकऱ्यांसाठी 306,27,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यात 61 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। या शेतकऱ्यांसाठी 7,83,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 237 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। परत एकदा 25,21,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर एप्रिल आणि मार्च महिन्यात परत वर्धा जिल्ह्यात 132 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। 8,71,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यात 20,079 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। या शेतकऱ्यांसाठी 11,84,77,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर परत एकदा गोंदिया जिल्ह्यात नुकसान झालेल्यापैकी 9,032 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तर 5,64,64,00,000ची मदत या जिल्ह्यात सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यात परत एकदा शेती पिकाचं नुकसान झालं आणि या जिल्ह्यात परत एकदा 1,506 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तर या शेतकऱ्यांसाठी 1,27,83,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 799 शेतकऱ्यांचं परत एकदा या जिल्ह्यात नुकसान झालं। त्यापैकी 67,17,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि परत एकदा 5,338 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। तर या शेतकऱ्यांसाठी 438,27,000ची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यात परत एकदा 333 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। या जिल्ह्यात 525,83,000ची मदत एकदा जाहीर करण्यात आलेली आहे।
आणि त्याचबरोबर 729 शेतकऱ्यांचं परत एकदा नुकसान झालं। या शेतकऱ्यांसाठी 78,79,हजाराची मदत जाहीर करण्यात आलेली आहे आणि परत एकदा 4,966 शेतकऱ्यांचं नुकसान झालं। यापैकी 520 लाख 48,48,000ची मदत याही जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेली आहे। अशापैकी या जे काही जिल्हे आहेत 34 जिल्हे, या 34 जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यासाठी परत एकदा मे असेल, एप्रिल असेल आणि मार्च असेल, अशा जे काही महिन्यात 3 महिन्यात शेती पिकाचं नुकसान झालं त्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि आता एकंदरीत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ मोठा झाला कारण 34 जिल्ह्याची माहिती, त्यानंतर शेतकरी आणि रक्कम हे सांगण्याकरता बराच काही विलंब लागला आणि अशा पद्धतीने या जिल्ह्यात ही नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे। आणि आपण या जिल्ह्यातील जर असाल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।